हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी आहे कोमल आणि मी तुमचं सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवसाची अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार. तर मी सकाळी लवकरच उठलेली आणि माझा मोस्टली स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मल्हारही माझ्यानंतर लगेच उठला होता. बट त्याला कसं कधी कधी सकाळी उठलं पहिले भूक लागते. मग मी त्याला 2 हॅपी बिस्किट दिलेलं. त्याने आय थिंक 1-2 खाल्लं, पाणी पिला आणि परत झोपी गेला. बिकॉज त्याची झोप नसेन झाली आणि फीडिंग बंद केल्यामुळे त्याला मध्ये मध्ये अशी भूकही लागते. मग बिस्किट खाऊन तो परत झोपतो. तर तो झोपला होता. माझं सर्व जेवण वगैरे बनवून झालं होतं. तर मीही चहा घेतला उपवास असल्यामुळे आणि मी तुम्हाला दाखवते आता की मी स्वयंपाकात बनवलेले आहे आज दिवसभरासाठी खिचडी, वरण, भात आणि चपात्या. तर मी भाजी काही बनवलेली नाही आहे बिकॉज ॲक्च्युली मी मटकी भिजत घातली होती आणि मोड आणायला ठेवले होते. बट ते मोड असे व्यवस्थित जशी मला पाहिजे तसे आलेच नव्हते. तर मग मी म्हटलं संध्याकाळी करू भाजी, तोपर्यंत थोडेफार अजून मोड येतील म्हणून. मग मी ते तसंच केलं, तेच परत झाकून ठेवलं आणि भाजीसाठी संध्याकाळी करायचं ठरवलं. आणि परत जाऊन एकदा चेक केलं, म्हटलं मल्हार उठलाय का बघावं. तर तो परतही तसाच झोपला होता. तर मग म्हटलं जाऊ दे, त्याला झोपू दे व्यवस्थित. तोपर्यंत मी माझी कामांना सुरुवात केली. जी पेंडिंग राहिलेली होती कामं ती टी व्ही बंद केला आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली. त्याआधी म्हटलं गॅलरीत जाऊन बघावं आपली झाडे आहेत का व्यवस्थित. ॲक्च्युली मी ही गावावरून 2-3 झाडं आणलेली. त्यात होता कढीपत्ता आणि ते 1-2 शोची झाडं आहेत आणि एक तुळशी. पण ते खूप छान आले होते. मला वाटलं पण नव्हतं की कढीपत्ता कदाचित मला लावता येईल का नाही, कारण मला एवढं शेतीतलं वगैरे काय माहीत नाही. बट मी लावला आणि तो आलाही. आणि हे छान झाडं आलेली बघून मला अजून गार्डनिंगची अशी आवड निर्माण व्हायला लागलेली आहे. इन फ्युचर मे बी मी 2-4 झाडे घेईन, फुलाची का असेना पण घेईन. त्याच्यानंतर मग मी मल्हार झोपला होता त्यामुळे मी माझी पटपट कामं उरकतच होती. आणि जसं मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं की आमच्याकडे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. तर मी रात्रीच खूप सारी कपडे धुतलेली आणि ती मग दुसऱ्या दिवशी वाळली होती. तर खूप सारा ढीग होता. तर मी पटपट त्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि जेव्हा मी मल्हारची कपड्यांच्या घड्या बघायला गेले तर ते सगळे अस्तव्यस्त झालं होतं. ॲक्च्युली काय होतं, आता कधी कधी मल्हारला आपण बोललो की पॅन्ट आण तर तो सगळे वळून घेतो कपडे. त्याला समजायला लागले आता. त्यामुळे मग ते पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं. तर म्हटलं पहिले आता मल्हारही झोपलेला आहे आणि माझी पण कामं झालेली आहे, तर हे एक एक्स्ट्राचं काम आज करून घेऊया. म्हणून मग मी पटपट मल्हारची शॉर्ट्स पॅन्ट, लाँग पॅन्ट आणि शर्ट आणि टी शर्ट्स असे वेगवेगळे करून घेतले आणि ते वेगवेगळ्या अशा रोमध्ये ठेवले जेणेकरून इझिली आपल्याला सापडेन. तर एक जे आत्ता मला लागणार नाही आहेत म्हणजे जे शॉर्ट्स पॅन्ट आहेत त्या मग मी खालीच ठेवलेल्या आणि वरती लाँग पॅन्ट, एक टी शर्टचा सेक्शन, एक शर्टचं सेक्शन आणि एक जीन्सचं सेक्शन असं मी सर्व सेट करून ठेवलं होतं. आणि त्याच्या खालीचा कप्पाही त्याचाच आहे. त्याच्यामध्ये त्याचे जर्किंग्स, टोप्या, रुमाल्स आणि सॉक्स वगैरे आहेत. तेही व्यवस्थित मी ते सेट करून ठेवलं आणि नंतर माझी सर्व कामं वगैरे उरकली. ऑफिसचाही टायमिंग झाला. आम्ही ऑफिससाठी घरातून निघालो होतो आणि बघतो तर काही लिफ्ट तर बंद आणि इकडे मल्हारची वेगळीच मज्जा चालली होती. कबूतरला हुसकायचं काम त्याचं चालू होतं. तर त्याचं तेच किती वेळ चालू होतं. मी त्याला म्हणत होते अरे चल बाबा, अरे चल, पण तो काही यायला तयारच नव्हता. शेवटी मग मी त्याला त्या कबूतरला तिथून हुसकवलं आणि मग तो फायनली खाली यायला माझ्याशी सोबत तयार झाला. तर आज आम्हाला जायचं होतं पायऱ्यांनी बिकॉज लिफ्टचा प्रॉब्लेम होता. लाईट होती ॲक्च्युली, त्यानंतर आम्ही पायऱ्यांनी खाली आलो आणि ऑफिसला जायला सुरुवात केली आणि आम्ही फायनली ऑफिसला पोहोचलो. आणि मल्हारची मज्जा तुम्ही बघू शकता की कसा तो माझ्या पुढे पुढे पळत होता आणि तो एका जागी जाऊन थांबला. कारण ते थांबण्याचं कारणही हेच की त्याला तो दरवाजा ओपन होत नाही म्हणून. आणि जसं तो त्या दरवाजातून एंट्री केली आणि त्याने मॅमकडे बघितलं तर त्याच्या डोक्यात आलं की आपण ही गाडी आणलेली आहे आणि बडीशेपचं पॅकेट आणलेलं आहे, ते माकडे देऊन टाकावं म्हणजे आपल्याला कोण ओरडणार नाही. तर त्याने लगेच मला दिले आणि मग मी त्याला सोडून वगैरे ऑफिसला गेले, माझं काम स्टार्ट केलं.
ॲक्च्युली ऑफिसमध्ये आता जास्त कोण येत नाही आहे, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द डेस्क रिकामेच दिसतात आपल्याला. तर माझं काम वगैरे उरकलं, मी संध्याकाळी मग निघाले ऑफिसमधून आणि एक छोटीशी क्लिप घेतली वॉशरूममध्ये आणि नंतर मी निघाले. थंडी खूप वाजत होती म्हणून म्हणले एक कॉफी घेऊया आणि मग जाऊया. तर कॉफी घ्यायला गेले आणि व्हिडिओच्या नादात मी गरम पाणी मला घ्यायचं होतं आणि मी कपची पोझिशन दुसरीकडे ठेवली आणि गरम पाणी दुसरीकडूनच आलं. असं खूपदा होतं की व्हिडिओ काढायच्या नादात आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. तर मग मी आता इथे छान अशी कॉफी घेतली आणि ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघाले. तर इथे हे फाउंटनचं चालू होतं म्हणून म्हटलं तुम्हाला पण हे फाउंटन दाखवावं. माझ्यासोबत तुम्हीही व्हिडिओ बघता बघता ते एन्जॉय करसाल. आणि मग मी निघाले मल्हारला घेण्यासाठी. आणि मल्हार ॲक्च्युली माझी वाट बघत बसला होता. विंडोमधून तो बघत होता त्या काचेतून. मोस्टली खूपदा असं होतं जेव्हा त्याला माझी आठवण येते ना, तेव्हा तो अशा काचेमधून वाट बघत बसलेला असतो. आणि ते बघताना मला खूप असं इमोशनल झाल्यासारखं झालं होतं की आपण हे असं का करतोय, की बाळाला दुसरीकडे ठेवून आपण ऑफिस करतोय. आणि मग परत असं खूप विचार येत होते मला. पण नंतर असं खूप विचार केल्यानंतर आपल्याला पण कळतं की हां, हे आपण ह्यासाठी केले, काहीतरी आपलं जीवनात ध्येय आहे किंवा हे करणं गरजेचं आहे, त्यामुळेच आपण ह्या गोष्टी करतो. आणि नंतर मी त्याचं जरा झूम करून व्हिडिओ काढला होता. तो त्याला म्हणत होता, जा तू, तुझी मा नाही आली, माझी मा आली, आता मी घरी जाणार आहे असं. ॲक्च्युली तो खूप इथे हॅप्पी असतो. इथल्या मॅम वगैरे आहे तो खूप व्यवस्थित त्यांना सर्वच मुलांना सांभाळतात आणि मल्हारला पण खूप छान सांभाळतात. ते त्याला असं वाटून पण देत नाही की इथे तुझी मम्मा नाही आहे किंवा काय. ते त्यांच्या मुलाप्रमाणे किंवा नातवंडाप्रमाणेच त्या पोरांना सांभाळतात. व्यवस्थित खाऊ पिऊ घालणं, शीक केली का, सू केली का हे चेक करणं, एकदम व्यवस्थित सांभाळतात. मला तर त्यांच्यावर खूप विश्वास आहे की ते एकदम व्यवस्थित मल्हारला सांभाळू शकतो. कधीच त्या कंप्लेंटही करत नाही की तुमचा मल्हार असं करतो, ह्याला मारतो, त्याला मारतो, कधीच बोलत नाही. ते आपण समजून घेतात की हां, हा पण लहान मुलगा आहे, ह्याला पण एवढं समजत नाही आहे की आपण ओरडलो तरी त्याला काही कळणार आहे असं. ते खूप मला ती फॅसिलिटी खूपच छान वाटली जी माझी कंपनी प्रोव्हाइड करते ती. आणि ह्याच्याकडे तुम्ही बघू शकता, हा आता लिफ्टमध्येच शूज काढायची तयारी त्याची. घराच्या बाहेरही नाही आला अजून, तो लिफ्टमध्येच आहे तरी पण त्याची शूज काढायची तयारी. आणि इथे फायनली त्याची जीभ बाहेर काढता काढता त्याची शूज निघालेले आहेत आणि त्याला बोललं शूज उचल आणि वरती ठेव, तर तो त्याला काय तयार होईना. शेवटी कधी कधी मुलांचं कसं मूडवर पण डिपेंड असतो. मोस्टली तो त्याची कामं तोच करतो, शूज उचलणे वगैरे तो त्याचीच कामं करतो. पण कधी कधी मूड असतो मुलांचा आणि आपण ते पण समजून घ्यायला पाहिजे. मुलांचा मूड, त्यांचे पण मूड स्विंग्स असतात. तर चला, आता मी घरात पोहोचल्यानंतर पहिले मल्हारला खाऊ भरवला आणि जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं की माझी मटकीची भाजी करायची राहिलेली आहे, तर मग मी ती मटकीची भाजी पटपट करून घेतली, त्याला फोडणी दिली आणि माझ्या चपात्या करायला घेतल्या बिकॉज 2-4 चपात्या करायच्या राहिल्या होत्या. आणि त्यानंतर मम्मी मल्हारचे बाबा आल्यानंतर जेवणार होते. आज काय मी पूजा वगैरे काहीच मांडणार नव्हते, फक्त आपला उपवास पकडला होता आणि तो उपवास सोडायचा होता संध्याकाळी. तर तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि यातमध्ये काय इम्प्रूव्हमेंट तुम्हाला हवी आहे ते पण सांगा. आणि होप्स तुमचेही आता मार्गशीर्ष महिन्यातले उपवास संपले असतील. तर भेटूया अशा अजून एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.